ठाणे शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या वडाळा घाटकोपर कासारवडवली मेट्रो 4 या प्रकल्पातील कापूरबावडी मेट्रो स्थानकाच्या निर्माणातील महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून एका रात्रीत 8 यू गर्डर यशस्वीरित्या बसवण्यात आले। कापूरबावडी मेट्रो हे स्थानक ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो 5 या प्रकल्पाचेही प्रमुख स्थानक असणार आहे। त्यामुळे हा टप्पा महत्त्वाचा मानला जातो। गर्डर बसवण्याच्या कामासाठी 90हून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती। गेल्या काही वर्षांमध्ये ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढले आहे। मुंबई उपनगरापासून हे शहर जोडले असल्याने येथे वास्तव्यास नागरिक प्राधान्य देतात। नागरीकरण वाढत असताना दुसरीकडे रस्ते मार्गावर वाहनांचा भार वाढत आहे। वाहनांच्या तुलनेत रस्ते अरुंद आहेत, त्यामुळे वाहतूक कोंडींचा त्रास चालकांना सहन करावा लागतो। ठाणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविणे आणि उपनगरीय रेल्वे वाहतुकीचा भार कमी करण्यासाठी ठाणे शहरात मेट्रो मार्गिका 4 आणि 5 या प्रकल्पांच्या निर्माणाचे काम सुरू आहे। या कामाचा भाग म्हणून घोडबंदर पूर्व द्रुतगती महामार्गावर अनेक ठिकाणी मेट्रो स्थानक उभारले जात आहे। परंतु कापूरबावडी या मेट्रो स्थानकाचे काम अतिशय महत्त्वाचे होते, कारण या स्थानकातून मेट्रो 5 देखील जोडली जाणार आहे। तसेच कापूरबावडी चौक रस्ते वाहतुकीसाठी महत्त्वाचा आहे, त्यामुळे या भागात काम करणे अतिशय कठीण होते। नुकतेच कापूरबावडी मेट्रो स्थानकाच्या कामास वेग आला असून येथे 8 गर्डर उभारण्यात आले। या प्रति गर्डरचे वजन 97.92 मेट्रिक टन इतके होते, तर एकूण वजन 783.36 मेट्रिक टन इतके होते। एका रात्रीत हे गर्डर उभारण्यात आले। या कार्यासाठी 90हून अधिक कर्मचारी नियुक्ती करण्यात आले होते, ज्यामध्ये 28 रिगर, 10 कुशल कामगार, 20 अकुशल कामगार तसेच 35 वाहतूक समन्वय अधिकाऱ्यांचा समावेश होता। तसेच विविध प्रकारची यंत्रसामुग्री वापरण्यात आली, ज्यामध्ये क्रेन, अवजड वाहने, पुलर यासारख्या इतर वाहनांचा समावेश होता, असे MMRDAने स्पष्ट केले। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ठाणे शहरात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकाम विरोधात काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वर्तकनगर प्रभाग समिती कार्यालयाबाहेर आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आलेली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून ठाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहे। अशा बांधकामांमुळे टॅक्स भरणाऱ्या नागरिकांच्या मूलभूत गरजांपासून वंचित राहत आहेत। शहरातील वाहतूक कोंडी, पाणी समस्या यांसारख्या विविध समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या आहेत। याच अनुषंगाने आज वर्तकनगर प्रभाग समिती कार्यालयाबाहेर ठाणे शहराचे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत आमरण उपोषण सुरू केले आहे। दुसरीकडे याच परिसरातील हाकेच्या अंतरावरती असलेल्या अनधिकृत इमारतीच्या बांधकामावर ठाणे महानगरपालिकेच्या वतीने कारवाईचा बडगा उभारण्यात आलेला आहे। ही इमारत इकडे उभी राहिली आहे। ठाण्यात प्रचंड अनधिकृत बांधकाम सुरू आहे। या बांधकामांना वरदस्त सत्ताधाऱ्यांचा आहे। महासभेमध्ये आम्ही सर्व पक्षीयांनी सर्वानुमते ठराव केलेला होता अनधिकृत बांधकामांची चौकशी करण्यासंदर्भात। त्या ठरावातील जी चौकशी लागली होती ती प्रलंबित आहेत, मात्र अनधिकृत बांधकामं कुठे थांबत नाहीत। ही अनधिकृत बांधकामं जोपर्यंत राजकीय वरदस्त आहे आणि महापालिका प्रशासन सनातील भ्रष्टाचार आहे तोपर्यंत अनधिकृत बांधकामं थांबणार नाही। ही इमारत ग्राउंड फ्लोर पासून आम्ही तक्रारी करतो 7 महिने झाले। सौरभराव साहेबांना 4 पत्र 5 पत्र दिली, मात्र तायडे असेल, इकडचे सहाय्यक आयुक्त असतील यांनी अजिबात लक्ष दिलेलं नाही। शेवटी आंदोलन आम्हाला करावं लागतं। अनधिकृत ही इमारत
जोपर्यंत जमीनदोस्त करणं होणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन असं चालू आहे. ठाणे पूर्वेकडील चेंदणी कोळीवाडा बंदर विसर्जन घाट परिसरात बुधवारी एक हृदयस्पर्शी घटना घडली. झाडावरून खाली पडलेले एक लहान बगळ्याचे पिल्लू 2 दिवसांपासून भरकटत आणि अन्ना वाचून थकलेले अवस्थेत परिसरात फिरत होते. या निष्पाप दिसणाऱ्या पिल्लावर ना कुणाचे लक्ष गेले ना मदतीचा हात पुढे आला. मात्र ठाणे महानगरपालिका कर्मचारी आणि पक्षीमित्र भरत मोरे यांनी पिल्लाला जीवदान दिले. ठाणे पालिका कर्मचारी आणि पक्षीमित्र भरत मोरे यांनी आपल्या संवेदनशीलतेचा परिचय देत या पिल्लाला त्वरित उचलले. पिल्लू फारच अशक्त झाले होते. त्याची मान खाली झुकली होती आणि अंगात ताकद नव्हती. या अवस्थेत खाडी परिसरात मोकाट फिरणाऱ्या घोरपड, मुंगूस, सापांसारख्या शिकारी प्राण्यांच्या टाचेखाली त्याचा जीव जाण्याची शक्यता अधिक होती. भरत मोरे यांनी प्रथमतः त्याची काळजीपूर्वक शुश्रूषा केली. अन्नाच्या शोधात भटकणाऱ्या या उपाशी पिल्लाला त्यांनी योग्य खाद्य दिले. थोडीशी विश्रांती, पोषण आणि माणुसकीच्या स्पर्शाने पिल्लाला बरे वाटू लागले. काही वेळानंतर जेव्हा ते थोडे बळकट झाले तेव्हा भरत मोरे यांनी त्याला पुन्हा त्याच परिसरातील सुरक्षित अधिवासात सोडले. इस्लामी संस्थेच्या विचारांच्या विरोधात खंबीरपणे उभे राहून हिंदू मंदिरांचा पुनर्जन्म करणे, त्या ठिकाणी घाट बांधणे सोपे नव्हते. काशी विश्वनाथ, सोरटी सोमनाथ मंदिरांच्या पुनर्निर्माणाचे काम 300 वर्षापूर्वी अहिल्यादेवी यांनी केले. हिंदू धर्माविषयी प्रचंड अभिमान असणाऱ्या अहिल्यादेवी यांनी सती जाणे, हुंडा घेणे आणि देणे याबरोबरच हुंड्यासाठी मध्यस्थी करणारे यांना कठोर शिक्षा यासारख्या वाईट रूढी परंपरा मोडून काढल्या. महिलांप्रती आत्मीयता दाखवणाऱ्या, महिलांना महेश्वरी साडीच्या माध्यमातून नवउद्योजकतेची दिशा देणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या जीवनाचे अनेक पैलू आहेत. परंतु आजपर्यंत 300 वर्षात शिवलिंग हाती घेतलेल्या अहिल्यादेवी यांचा फोटो, मूर्ती या पलीकडे खरा इतिहास, त्यांचे समाजातील योगदान पुढे आले नाही, अशी खंत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली. निमित्त होते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त. ठाणे शहरातील बुद्धिजीवी वर्ग आणि पत्रकार यांच्यासाठी कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट संदीप लेले, आमदार निरंजन डावखरे, ठाणे पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे, ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार, नगरसेविका मृणाल पेंडसे, प्रतिभा मडवी, संयोजक राजेश मडवी, प्रदेश प्रवक्ता सागर बधे, परीक्षित धुमे आदी उपस्थित होते.